सुकापूर परिसरात विकास कामांचा वेग कायम राखत आमदार स्थानिक विकास निधीतून जनलक्ष्मी सोसायटी ते श्रीनिकेतन सोसायटीपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टीने नागरिकांना दिलेले शब्द पाळत या रस्त्याचे काम पूर्ण केले असून शुक्रवारी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले। सुकापूरच्या विकासाला नवी गती देणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांचा प्रवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे। याच कार्यक्रमाचे औचित्य साधत सुकापूरच्या सरपंच ज्योती रवींद्र केणी यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ओपन जिमचेही उद्घाटन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले। आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही जिम नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे। या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, आकुर्डीचे सरपंच सचिन पाटील, वाकळीचे सरपंच नरेश पाटील, विहीगरचे सुनील पाटील, माजी सरपंच पांडुरंग केणी, उपसरपंच दिवेश भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी ॲडव्होकेट रवींद्र केणी, आनंद म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य पूनम भगत, अशोक पाटील, महेश पाटील, आत्माराम पाटील आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। तुम्ही काय मागितल्याशिवाय तुम्हाला मिळणार तर मग कबूल केलं होतं ना, आम्हाला मिळालं नाही। सतत याचा पाठपुरावा कामांचा आम्ही ठेवला तरच एक सगळी कामं होतात। तुम्ही पाठपुरावा नेहमी करता, म्हणजे आपल्या काय ताईंचं नाव मागच्या योगिता पाटील, राजेश पाटील, हे सर्व नेहमी पाठिंबाचा, अमित जाधव वगैरे सर्व कार्यकर्ते आपले नेहमी पाठिंबा करतात आणि म्हणून आपल्या गावामध्ये अतिशय चांगली कामं झालेली आहेत। मी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची कामं सर्वांना एकत्र घेऊन आपण हा सरपंच ग्रामपंचायतचा कारभार व्यवस्थित चालवावा असं तुम्हाला मनापासून मी सांगतो आणि तशा पद्धतीने तुम्ही कराल। आज महानगरपालिकेला लागून आपलं गाव आहे, 16-17 नंबरचा वार्ड आहे ना, 16-17 लागून 17 तर दोन्ही वार्डमध्ये जर आपले कोण ओळखीचे असतील, नातेवाईक असतील तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कमलाला मत देण्यासाठी विनंती करावी। 2 दिवस जर तुम्ही मोडले तर 10-20 मतं सहज तुम्ही काढू शकाल, अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्ताने तुम्हाला करतो। जनलक्ष्मी आणि श्रीनिकेतन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेतृत्वाचे आभार मानले। सुकापूरच्या नागरी सुविधांमध्ये भर घालणाऱ्या या दुहेरी सोहळ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले।